राज्यात स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. ते एकीकडे याला विरोध होत असताना आता महावितरणकडून ग्राहकांना स्मार्ट मीटर 48 तासात बसवावे असे संदेश देखील आलेले आहेत आणि मोबाईलवरती हा मेसेज आल्यानंतर मोठा संतापाची लाट या ग्राहकांमध्ये. मी सध्या उभा आहे कल्याण बिर्ला कॉलेज परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणचे जे महावितरणचे ग्राहक आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नागरिक राहतात यांना अचानक हा संदेश आलेला आहे. विशेषतः या संदेशमध्ये आपण पाहिलं महावितरणकडनं हा आलेला आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 17 तारीख रोजी केलेल्या राजपत्र अनुसार तुमचे मीटर स्मार्ट नसेल तर 48 तासाच्या आतमध्ये MSEBीच्या कार्यालयात जाऊन तो स्मार्ट मीटरमध्ये बदलून घ्यावा असे मेसेज आहेत. विशेषतः अनेक वर्षापासून या ठिकाणी हे महावितरणचे वीज पुरवठा हे घेतात, मात्र अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा म्हणजे लाईट जाणे येणं असे वेगवेगळा त्रास यांना सहन करावा लागतं आहे. त्यात बदल न करता आता स्मार्ट मीटर सक्ती आणल्याने आणि हा मेसेज आल्याने मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. नेमकं यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही अनेक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशीच चर्चा करूया. तुम्ही कुठल्या परिसरात राहतात आणि हा मेसेज जो आला आहे कधी आला आहे आणि काय नेमकं मेसेज आला आहे? आम्ही राहायला बिर्ला स्कूल नवनाथनगर सह्याद्रीनगरमध्ये पॅनल क्रमांक 5मध्ये आहे. हा मेसेज काल 13 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता आलेला आहे आणि हा मेसेज वाचल्यानंतर आमची अक्षरशः झोप उडालेली आहे की आधीच महावितरणने सर्वांची झोप उडवलेली आहे की इथं लाईटचा एवढा लपंडाव चालू आहे, लाईटचा एवढा खेळ चालू आहे. इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, काहींचे बायपास झालेले आहेत, काहींच्या घरी लहान मुलं आहेत. इथं अनेक अशी संकटं असताना त्याच्यामध्ये महागाईचं संकट आणि त्याच्यावर त्यांनी स्मार्ट मीटरचं संकट आणून टाकलेलं आहे. सर्वात पहिले तर मी त्या महावितरणला त्यांना मी सांगतो की तुमचा जो भोंगळ कारभार आहे हा सुधरवा, याच्यानंतर स्मार्ट मीटर. आणि स्मार्ट मीटरची काही गरज नाही. महावितरणमध्ये आम्ही खुश आहेत आणि महावितरणमध्ये व्यवस्थित, पण महावितरणमध्ये त्यांची आता एवढ्या वेळा वारंवार लाईट जाते, लाईट खंडित होते. या आठवड्यात तर त्यांनी आम्हाला हैराण केलेलं लाईटमुळे. आणि अनेकांचे अनेक प्रॉब्लेम असताना IT इंजिनियर आहेत या एरियामध्ये, चांगले सुशिक्षित वर्ग आहेत, यांचा कामांचा खाडा होता, यांचा रोजगार डुबत आहे आणि आपण त्यांना त्याशी मी स्वतः त्यांना रात्री 2:30-3 वाजता 90 ते 92 फोन MSEBीला केलेले. त्यांनी कुठलाही कॉल उचलला नाही किंवा कुठल्याही कॉलचं उत्तर दिलेलं नाही. आणि त्याच्यावर या स्मार्टला विरोध करण्यासाठी उद्या आम्ही 11 वाजता कल्याण शहर शाखेच्या वतीने श्री कल्याण शहर प्रमुख रवी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तेजश्रीवरती एक निवेदन देण्यासाठी जाते. सुरुवातीला आम्ही निवेदन देणार आहे आणि निवेदनावरती जर का आम्हाला समाधान होईल असं जर का त्यांचं उत्तर नाही मिळालं तर त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेत शिवसेना स्टाईलनी कसं काय आंदोलन करतं आहे आम्ही त्यांना दाखवून देऊ. मग स्मार्ट मीटरला माझा पूर्णपणे विरोध आहे आणि विरोधच राहील तिथे. काका, तुम्ही कुठल्या परिसरात राहतात आणि नेमकी आता तुम्ही आजारी असतात यांनी सांगितल्याप्रमाणे स्मार्ट मीटरची सक्ती या ठिकाणी आला, मेसेज आला अचानक. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? देखिए साहब, ये स्मार्ट मीटर जो बिठा रहे हैं ना, जब तक हम लोग अभी हम तो बीमार आदमी हैं और जब से ये स्मार्ट मीटर के बारे में हमने सुना है तब से हमारे परिवार आजू बाजू वाले की माने नींदें उड़ गई है, क्योंकि ये जो स्मार्ट मीटर है ना, हम नहीं बिठा सकते और न बिठाएंगे और हमको इसका विरोध करने का है. तू नेमकं काय काम करतोस, कुठल्या परिसरात राहतो आणि हे स्मार्ट मीटरचा मेसेज तुला कधी आला? हा काल मेसेज आलेला आहे मला MSEBीचा. त्यामुळं हे मीटर आम्ही बसवून घेणार नाही. मी बिर्ला कॉलेज सह्याद्रीनगर येथे राहतो. तू कुठल्या परिसरात राहतो आणि हा स्मार्ट मीटरचा मेसेज 48 तासात बसून घ्यावा तुला कधी आला? काय तुमचे भावने? काल मला साधारण 4:15च्या दरम्यान मेसेज आला महावितरणचा आणि मी नवनाथनगर परिसरामध्ये राहतो. आणि मेसेज जसा बघितला तसं मी आमच्या स्थानिक पदाधिकारी आहेत शिवसेनेचे, त्यांना फोन केला की असं आम्हाला मेसेज आला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की सध्या सगळ्यांनाच मेसेज आला आहे, आपण सोमवारी एक आंदोलन किंवा पत्रक देण्यासाठी तेजश्रीमध्ये जाणार आहोत. पण सध्या लाईटचा एवढा प्रॉब्लेम होतो, 5-5, 10-10 मिनिटांनी लाईट जाते. आत्ता सध्या पण आम्ही बाहेर आलेलो आहोत तर काय तर लाईट गेलेली आहे आमची. तुम्ही आम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत देत नाहीत, त्यात लाईट घालवत आहे आणि परत सक्ती पण करते आम्हाला स्मार्ट मीटरची. आमचं बिल आम्ही भरतो आहे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम? एकतर तुम्ही आम्हाला लाईन क्लिअर करून देत नाही आहेत, सतत तुमचे प्रॉब्लेम असतात. रात्री 2-2, 3-3 वाजता लाईट गेली की आम्ही रोडवरती येऊन उभे राहतो, तुम्हाला फोन करतो, तुम्ही फोन नाही उचलत आहेत. पहिले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नंतर मीटर सक्तीचं बोलू, नाहीतर मग आम्ही काहीतरी तुमच्या विरुद्ध आंदोलन छेडू. तुम्ही ज्या पद्धतीने पाहिलं तर आता जो स्मार्ट मीटर सांगतात, काय नेमकी तुम्हाला भीती वाटते आणि जी चर्चा चालली आहे? कारण आता महावितरणवाले तर बोलतात की ते स्मार्ट मीटरने तुम्हाला सगळ्या अपडेट माहिती पडतील, सगळं स्मार्ट आहे, तर त्यामुळे ते घेण्यात यावं असं वाटतं. तुमची काय भावना? पहिले तर आम्हाला स्मार्ट मीटरची काही आवश्यकता नाही आहे. ऑलरेडीच त्यांचा जो भोंगळ कारभार चालू आहे, रात्री अपरात्री कोणताही टायमिंग नाही आहे,
की लाईट जाते आणि त्यांचाही काही आन्सर नाही आणि स्मार्ट मीटरने तरी आम्हाला काही उपयोग होणार नाही आहे, तर त्याच्या विरोधात असेल. का तुम्ही या परिसरात अनेक वर्षापासून राहतात, महावितरणचं जे आत्तापर्यंत आपण त्रास सहन केला आहे, सगळ्या गोष्टी येतात, आत्ता तुमची काय भावना आहे? कारण आता स्मार्ट मीटर 48 तासात बसवण्यासाठी त्यांनी मेसेज पाठवले. आता या महागाईच्या ह्याच्यात स्मार्ट मीटरची ॲक्च्युअली गरजच नाही आहे. आता काही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बसवण्यात आले त्या लोकांची एवढी तक्रार आहे का भरमसाठ बिलं येतात त्यामुळे जे आमचे मीटर आहे ते व्यवस्थित आहे, आम्ही वेळच्या वेळ बिलं भरतो आहे, त्याची आवश्यकताच नाही स्मार्ट मीटर. जेव्हा तुम्ही लाईटची व्यवस्था व्यवस्थित करा आणि त्यानंतर मग बघा. पण आता ते येऊन घरात येऊन काही ठिकाणी बसवतात ते पण. आम्ही जास्तीत विरोध करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने महावितरणकडनं जो मेसेज आलेला त्या मेसेजनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आता या नागरिकांचा विरोध आणि संताप पाहता महावितरण असेल किंवा राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, नेमकं यावरती काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.